कठोर ट्रेनिंग झालं नाही तर चांगले सर्जन तयार होणार नाहीत असं खूप लोकांना वाटतं. आणि या वाटण्यास कारणीभूत आहे 19व्या शतकातील एक फार मोठा सर्जन विल्यम हाल्स्टेड. मी ज्या विषयामध्ये काम करतो म्हणजे ब्रेस्ट सर्जरी या क्षेत्रातला तर हाल्स्टेड हा पितामह मानला जातो. इतकं की ब्रेस्ट कॅन्सरची जी आजवर चालत आलेली सर्वात महत्त्वाची सर्जरी रॅडिकल मॅस्टेक्टॉमी ही या हाल्स्टेडच्याच नावाने ओळखली जाते. अमेरिकेतल्या मेरीलँड या राज्यातल्या बॉल्टिमोर या शहरात जॉन्स हॉपकिन्स नावाचं एक हॉस्पिटल आहे. इथे हा हाल्स्टेड सर्जन म्हणून काम करत होता. असं म्हणतात की तो कधी थकतच नसे. दिवस रात्र सर्जरी केली तरी आपला पुढच्या सर्जरीसाठी तो तयार असे. त्याचा स्टॅमिना अफाट होता. त्याचा अमेरिकेच्या सबंध सर्जरी क्षेत्रावर दबदबा होता. त्यानं तिथल्या विद्यार्थ्यांसाठी हा रेसिडेन्सी कार्यक्रम तयार केला होता. त्यात 24 नव्हे तर 48 तास न झोपता काम करता आलं पाहिजे अशी अपेक्षा होती. तरच देशाला आवश्यक असे कणखर सर्जन तयार होतील असं त्याचं म्हणणं होतं. आणि हे साऱ्यांनी मान्य केलं होतं. बरं, तो नुसता बोलत नसे तर हे सगळं करून दाखवत असे. भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशा त्याच्या या शक्तीचं रहस्य कालांतराने उलगडलं. ते म्हणजे त्याला कोकेनचं व्यसन होतं. आणि तो नशेत असला की त्याला वाटेल तेवढा वेळ न झोपता न थकता काम करता येत असे. त्याने एकदा या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी स्वतःचं नाव बदलून एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून घेतलं होतं. तिथं काही दिवस उपचार घेऊन तो बाहेर पडला. त्याला तेव्हा कोकेनसोबतच मॉर्फिनचंही व्यसन चढलेलं होतं.